वहिनी मी काय म्हणत होते की उद्या करूयात का प्लॅनिंग? उद्या का? आज का नको? काही स्पेशल बेट ठरलाय का आधीच? खरे तर मीच आज धैर्यांसाठी गोड काहीतरी करणार होते, पण त्यांनीच मला सरप्राईज द्यायचं प्लॅन केलंय. अगं बाई, भारी मोठं प्लॅनिंग दिसतंय तुमचं. काय कुठं डेटवर जाणार आहे का? असं काही नाही हो. मी काय म्हणते वहिनी, तुम्ही पण चला की आमच्या सोबत, मज्जा येईल बघा. अगं बाई मी नाही, मी आले असते. कसं आहे, तुम्ही दोघं लव बर्ड्स, त्यात माझी कशाला लुडबुड हवी? हा, तुम्ही जा आणि इकडची काळजी करू नको, इकडचं मी आवरते. तू आता जा, मस्त तयारी कर, छान एन्जॉय करा. आलीच. सावी, सावी, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. मला कळतंय ग, मी तुझ्याशी ना खूप चुकीचं वागले आणि याचाच मला खूप त्रास होतोय. कारण तुझ्यासारख्या चांगल्या मुलीसोबत खूप वाईट वागले. त्यामुळेच मला तुझी माफी मागायची होती. मला माहिती आहे तुला हे सगळं खूप सरप्राइजिंगली वाटत असेल ना, कारण मी तुझ्याशी आता अशी बोलायला आले म्हणून. पण अगं, सरप्राईज वाटून घेऊ नकोस. सावी अगं, मला कायम हेच वाटायचं की तुझ्यासारखी मुलगी कधीच मुजुमदारांची सून होऊ शकत नाही. आणि जरी झाली तरी मुजुमदारांची सून जशी हवी तशी होऊ शकत नाही. आणि ज्यावेळी तू या घरात सून म्हणून आलीस त्यावेळी मला असं वाटायचं की तुझ्यामुळेच सगळे प्रॉब्लेम झाले. त्या घरच्यांना जो काही त्रास झाला तो सगळं तुझ्यामुळे झाला. पण जसा जसा वेळ गेला तसं तुझ्याबद्दलचं मत माझं बदललं. आणि आणि आज जे काही झालं ना, त्यामुळे माझी खात्रीच पटली. मुजुमदारांची सून म्हणून आणि धैर्यांची बायको म्हणून तूच योग्य आहेस. हे बघ सावी, मला पर्सनली तुझा काही एक राग नव्हता. हा कधी असेल, मला फक्त या घरातल्यांची, या घरची खूप काळजी वाटायची. आणि म्हणूनच मी तुझ्यावर सतत चिडचिड करायचे, जो मनस्ताप करायचे. पण तू बघतेस ना आता, धैर्य आणि आत्या किती आनंदात आहे. आणि हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालंय सावी. यामुळे मला खरंच खूप छान वाटतंय ग. सावी, मी अगदी मनापासून सांगते तुला, तुझ्याबद्दलचे जे काही गैरसमज होते ना, ते सगळे आता दूर झालेत. आणि तुला माझ्यामुळे जो काही त्रास झाला त्यासाठीच मला तुझी माफी मागायची होती. मला माफ कर सावी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. हीरा एवढी कशी काय बदलली? सावीच्या चांगुलपणामुळे बदलली आहे असं असू शकतं, पण हिच्यावर विश्वास ठेवण्याएवढी खरेपणानं वागणारी ही नाही.
हिरा अगं असं काय करते? असं घरातल्या घरात कोणी कुणाला सॉरी म्हणत असतो हे. आणि आता घर म्हणलं की समज आणि गैरसमज येणारच की. त्यामुळे तुला अशी माफी वगैरे मागायची काही गरज नाही. म्हणजे तू मला माफ केलेस तर? फ्रेंड्स फ्रेंड्स बरं सावी, मी आत्ताच ऐकलं नाही म्हणजे कोणीतरी डेटवर जाणार आहे आज. मी तुला तुझ्या डेटसाठी तयार करू? म्हणजे चालेल का तुला? आवडेल मला. अगं मग चल. मिळाली 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 भास्कर, संधी मिळाली. नाही दादा, तुला काय गडबड वाटत नाही? म्हणजे ही काहीतरी धैर्याची नवीन चाल असू शकते. असू दे, त्याला काय चाल खेळायच्यात त्या खेळू देत की. काय फरक पडतोय? भास्कर, आता आपण चाल नाही खेळायची, आपण डायरेक्ट खेळच बदलायचा. हे लवकर डेटवर निघालेत ना. धैर्य सरप्राईज देणार आहे म्हणे. बघूया तो सरप्राईज देतो का त्याला सरप्राईज मिळतं ते. मी भाऊराव नाईक स्वेच्छेने व पूर्ण शुद्धीत असे लिहून देतो की माझ्याकडे असणाऱ्या शासनाच्या जमिनी मी श्री धैर्य मुजुमदार यांचे स्वाधीन करतो आहे. आजपासून सदर जमिनीचा विनियोग करण्याचा